अरे जा पाठिंबा दे तिला. मग असे माकडचाळे करायची गरज नाही पडणार तुला. जा मग उद्या. सॉरी नाही, काहीच नाही. डोळ्यात काही दिसतच नाही हो मायाताई. तुमच्या या लेकाला सत्तेची हाव सुटली आहे. त्यामुळं तो काही माघार घेईल असं मला काही चिन्ह दिसत नाही. हा आपल्या दोघात भांडण लावून कसा शेप राहील बघा. हे बघा मायाताई, एक माणूस म्हणून मी तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला, बरोबर. आता तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, बाकी मम्मी थांब. तुला जर वाटत असेल ना की मी खरोखर मुद्दाम करतोय आणि मला सत्तेची हाव आहे म्हणून, तर फक्त तुझ्यासाठी उद्याच्या उद्या निवडणुकीतनं माघार घ्यायला तयार आहे. कारण मला राजकारणापेक्षा जास्त आपलं नातं महत्वाचं आहे. चालणार नाही ना मी निवडणूक लढवलेली. ठीक आहे, मी माघार घेते, पण माझ्या पाठीत असा खंजीर खुपसलेला मला चालणार नाही. म्हणजे एक राजकीय विरोधक म्हणून मी तुमचं जेवढं वाईट केलं नाही तेवढं तुमचं वाईट तुमच्या ह्या लेखानं केलं. देव करो आणि असा पोरगा कुठल्या आईला देऊ नये कोणी. वागणारे सॉरी, मला माफ करा. मला माहिती आहे की तुमची लई मनापासून इच्छा आहे
मी निवडणूक लढवावी म्हणून. पण तुमची ही इच्छा मला पूर्ण करता येणार नाही. हे बघा, मम्मीचं खुश असणं ना जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. राजकारणामुळं आपलं घर तुटलेलं मला अजिबात चालणार नाही. राजकारण माझं स्वप्न होतं. पण जर ते माझ्या नात्यांच्या मध्ये येणार असेल ना, तर मला नाही जमणार वागणार. मला निवडणुकीतनं माघार घ्यावी लागेल. तुला माफी मागायची काहीच गरज नाही सध्या. हे सगळं माझ्यामुळं झालं. तुझी काहीच चूक नाही यात. जर मी तुला निवडणुकीला उभं करायची आयडियाच दिली नसती तरी काहीच झालं नसतं. जर या निवडणुकीमुळं तुझा आणि या घराचा अपमान होणारच तर घे तू माघार. आणि या निर्णयात तू एकटा नाहीस. मी स्वतः येणार तुझ्याबरोबर फॉर्म मागं घ्यायला.